डेंजर माझ्या डोक्यात खुराफती चालतात खऱ्या माणसाच्या आयुष्यात करून टाकली होती. तिला होता अशक्तपणा. ठीक आहे. मग माझ्या ह्या मेंटल डोक्यामध्ये एक आयडिया आली. कारण आमच्या घरी माझे मम्मी पप्पा तर आहेत, तर ते तर मग आम्ही असं भयानक वाला प्लॅन केला. हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर आणखी एक सिक्रेट घेऊन मी तुमच्यासाठी दर सॅटर्डेला येते. तर मी अजून एक माझ्या आयुष्यातलं असले डेंजर माझ्या डोक्यात खुराफती चालतात ना, स्टोरी लिहिण्याचं म्हणजे मला एवढं स्टोरी लिहिता येतात ना, तर मी रिअल लाईफ मध्ये एक स्टोरी आम्ही खऱ्या माणसाच्या आयुष्यात करून टाकली होती. तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी खूप भारी सिक्रेट आहे, तुम्हाला खूप मजा येईल. तर आपण लगेच स्टोरीवर येऊयात. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. सो गाईज, स्टोरी अशी आहे. माझा बर्थडे असतो 9 जुलैला. ठीक आहे. आणि 9 जुलैला बर्थडे असतो. तर त्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे माझ्या स्कूलच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर मग माझ्या बर्थडेच्या दिवशी आमचं असं असतं की म्हणजे होतं, ही गोष्ट जवळजवळ 5-1 वर्षापूर्वीची आहे. आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंड्सच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या सोबतच माझा बर्थडे सेलिब्रेट करत होते. ठीक आहे. तर मग त्या माझ्या बर्थडेला यायच्या आणि मग आम्ही केक कट करायचो आणि त्या मला खूप सारे गिफ्ट द्यायच्या, ग्रीटिंग कार्ड्स द्यायच्या आणि मग आम्ही खूप सेलिब्रेशन करायचो, डान्स करायचो, धमाल करायचो, असं बर्थडे सेलिब्रेट करायचो. ठीक आहे. माझा होता बर्थडे आणि माझी बेस्ट फ्रेंड माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशी झाली ऍडमिट, कारण ती आजारी होती. तिला होता अशक्तपणा. ठीक आहे. तर मग मला काही मूडच नव्हता बर्थडे करायचा वगैरे ब्ला ब्ला ब्ला. आणि मग आम्ही तिला बघण्यासाठी गेलो सगळ्या हॉस्पिटलला. ती माझी जी दुसरी मैत्रीण होती, आम्ही तिघी पण म्हणजे दोघी पण आम्ही तिथे गेलो. आणि माझा भाऊ पण माझ्यासोबत आला होता. आणि मग आम्ही गेलो तिथे आणि मस्तपैकी म्हणजे बसलो. आणि कसा ना बर्थडे करायचा, मग ही ते हॉस्पिटलमध्ये आहे तर नाही करू शकत. तर मग तिला म्हटलं की काय मग आता आपण केक आणू आणि इथेच रात्री 12 वाजता का. पण तिच्या मम्मी पप्पांनी म्हटलं की काकू आम्ही राहतो आज इथे. मग मी, माझी एक मैत्रीण आणि मी म्हणजे आम्ही दोघी जणी म्हटलो की आम्ही हिच्यापाशी थांबतो. ठीक आहे. तर मग आम्ही राहतो इथेच असं आम्ही ठरवलं. आणि ते पण ऍग्री झाले काकू काकी की हा राहा ना, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, याच्यापाशी राहा तुम्ही, इथेच बर्थडे सेलिब्रेट करा, मस्त केक बिक कापा, रात्रीचा प्रजिताचा बर्थडे इथेच सेलिब्रेट करा. म्हणलं ठीक आहे चालेल, डन. आणि मग अचानक भयानक मग माझ्या ह्या मेंटल डोक्यामध्ये एक आयडिया आली की जर आम्हाला इथे राहायचंच आहे आणि आम्हीच आहे, ठीक आहे, इथे कोणी पॅरेंट्स नाही आहेत, डॉक्टरांना कुठे जुमानतो, आम्ही डॉक्टरच आहेत ना इथे, असा आम्ही विचार केला. आणि मग माझ्या डोक्यात जो प्लॅन आला ना गाईज, रिअल लाईफ मध्ये हा प्लॅन केला मी, एखाद्याच्या रिअल लाईफ बद्दल ही गोष्ट केलेली आहे. तर मी म्हटलं की आपण असं नाही करू शकत का, जी माझ्यासोबत जी मैत्रीण होती ना, ते हॉस्पिटलचे म्हणजे सगळेच हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहेत ना, ते तिच्या ओळखीचे होते. तर मग तिला म्हटलं अगं असं होऊ शकतं का तुझ्या ओळखीने की हे रात्रीचं आपल्याला सोडतील, आपण आमच्या घरी जाऊ. कारण आमच्या घरी माझे मम्मी पप्पा तर आहेत, तर ते पूलच आहेत, 2 रूम्स आहेत, आपण आमच्या इकडे म्हणजे बसू शकतो दुसरीकडे. ठीक आहे, दुसऱ्या रूम मध्ये. तर मग म्हटलं की जर आपण हिला इथून घेऊन गेलो, हा तू जर सांगितलंस त्या डॉक्टरांना की हिला रात्रीचं सोडा आणि इथं सलाईन वगैरे सगळं संपल्याच्या नंतर तुम्ही झोपायला टाइम देणार ना, तो आम्ही तिला घेऊन जातो. आणि घेऊन गेल्याच्या नंतर सकाळी आम्ही 4च वाजता तिला इथे आणून सोडतो. ठीक आहे, असं होऊ शकतं का. पहिलं तर त्यांना इतकं हसायला आलं होतं की असं कसं होईल प्रजे, मला तर म्हणते प्रजे असं कसं होऊ शकतं. तर मी म्हणला काय म्हणजे का नाही होऊ शकत. मग तिचा भाऊ लगेच म्हटला हा का नाही होऊ शकत. माझा भाऊ पण लगेच म्हटला, तो एकदम सपोर्टिव्ह आहे की खरंच का नाही होऊ शकत. मग हिला पण विचार पडला की खरंच का नाही होऊ शकत ही गोष्ट. मग आम्ही असा भयानक वाला प्लॅन केला आणि तिला म्हटलं की जा तू डॉक्टरांकडे जाऊन विचारून. ठीक आहे, जो पेशंट आहे तो ऑलरेडी रेडीच होता, मला कुठे घेऊन जा, मला इथून घेऊन जा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, हे तिचं तर एकदम फिक्सच होतं.
मग आम्ही तिच्या मम्मी पप्पांना जाऊन दिलं. ठीक आहे, आम्ही ना एकदम असं हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर येऊन एकदम असं खुसफुस 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 करून हा प्लॅन, हे करायचं ते करायचं ते करायचं असं प्लॅन करत होतो, फुल फुल प्लॅन करत होतो. आणि मग तिच्या मम्मी पप्पांना आम्ही एकदम मस्त टाकू काका तुम्ही टेन्शन नका घेऊ, एकदम चिल मध्ये जा घरी. आणि त्यांना आम्ही तिथून लावलं घरी गाईस. मग हा प्लॅन एक्झिक्यूट केला. मग माझी जी मैत्रीण आहे ती त्या डॉक्टरांकडे गेली. ठीक आहे, आणि त्या डॉक्टरांकडे गेली, तो ते डॉक्टर त्यांचे फॅमिली डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर. आणि मग त्यांना तो थोडंफार ऐकणंच आहे ना तिचं, तर मग ती गेली आणि तिने जरा रिक्वेस्ट केली की प्लीज यार तुम्ही सोडा ना, असं करा ना, सोडा, तसं तसं असं केलं. नाही म्हणले ते, नाही म्हणले पहिल्यांदा. ती परत माझ्याकडे आली. म्हटलं यार एकदा ट्राय करून थोडीच होतं यार, आपण रिलेशनशिप मध्ये समजा असतो किंवा नाही, आपण एखाद्याला आपल्याला प्रपोज जरी करायचं असेल तरी आपण 3 वेळा तरी ट्राय करतो यार, काही 3 वेळा 3 टाइम्स तरी ट्राय करतो. म्हणलं यार परत एकदा जाणार. मग असंच फोर्स करून बिचारीला आम्ही परत एकदा लावलं. परत नाही म्हणले डॉक्टर. कसे म्हणतील यार, हो असले डॉक्टर नसले गोष्टींची परमिशन, डॉक्टर कसे परमिशन देतील. तरी आम्ही म्हणलं की एक लास्ट टाइम यार, प्लीज एक लास्ट टाइम. ती मला म्हणते हे डॉक्टर आहेत ना मला हाकलून देतील आणि म्हणतील की तू येऊच नको आमच्या इथं, फॅमिली डॉक्टर म्हणून मला आता बंद करून टाकते. आणि ती म्हणली की अगं मी प्रजे जर असं केलं ना सारखं सारखं तर ते पुढच्या वेळेस आले ना माझ्या मम्मी पप्पांना सांगतील ना. म्हटलं नाही प्लीज 3 टाइम्स तरी असतं ना ग, एक लास्ट ट्राय कर. मग ती गेली. ठीक आहे, हे सगळे पायऱ्यांवर उभं राहिलं तिची वाट बघत की ती येईल आता आणि मग काय सांगेल काय नाही. मग आम्ही वाट बघतोय, तिचा भाऊ पण वाट बघतोय, आम्ही सगळेच वाट बघतोय की काय होतंय काय नाही. होप्स तर हारले होते, पण ती आली आणि ती म्हटली चला आतमध्ये जाऊयात पेशंट पाशी. मग आम्ही गेलो पेशंट पाशी आणि म्हटली की त्यांनी परमिशन दिली आहे पण 2 वाजता रिटर्न यायचं आणि मग हॉस्पिटलमध्ये येणं माझं बंद होणार आहे. म्हटलं बंद, तुझं बंद का होईल. ती म्हणते की मग तुम्ही असं कांड करताय. म्हटलं ते मला इथं लाज वाटेल म्हटली यायची ग, मी स्वतःच बंद होणार आहे. म्हणले ठीक आहे ना, माझ्या बर्थडे साठी एवढं, मग माझं मन ठेवण्यासाठी मी माझा प्लॅन सक्सेसफुल झाला यार. रिअल लाईफ मध्ये माझा बर्थडे एवढा भारी झाला ना त्या दिवशी. मग आम्ही असं डोकं लावलं होतं ना की तिथनं आम्ही त्या पेशंटला उचलायचं किती वाजता, 10 वाजता. म्हणजे आम्ही डायरेक्ट पेशंट पळवलेला गाईस पेशंट हॉस्पिटलमधून. मग आम्ही तिथून रात्रीचं 10 वाजता जाणार होतो आणि त्यांनी आम्हाला 2 वाजेपर्यंत परमिशन दिली होती. मग 10 वाजता पेशंटला आम्ही उचललं. सगळं तिचं जे सलाईन होतं ते भरून झाल्याच्या नंतर तो सलाईनचा तो जो हात असतो ना ते तसंच घेऊन आम्ही तिला आलो. आणि तसंच घेऊन आल्याच्या नंतर आमच्या घरी आलो. आमच्या घरी आल्याच्या नंतर आम्ही छान 12 वाजता माझा खूप मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आणि छानसं सेलिब्रेशन केलं आम्ही. तुम्हाला सांगू त्या दिवशी काय केलं तर माझ्या घरी येऊन आम्ही केक कट केला आणि केक कट केल्याच्या नंतर माझ्या मम्मीने छानशी आम्हाला बिर्याणी बनवली होती. ती बिर्याणी पण आम्ही खाल्ली. मस्तपैकी आम्ही पार्टी बिर्टी केली आणि ती बिर्याणी खाऊन आमचं पोट नव्हतं भरलं. बरं भरलं जरी असेल ना तरी आम्हाला एक्स्ट्राचं बाहेरचं खायचं असतं ना, त्या टाईपचं आमचं डोकं आहे. बरं आम्ही बर्थडे कोणी सेलिब्रेट केला सांगू, आम्ही 3 जणी तर मैत्रिणी, आमचे भाऊ आणि आमचे स्कूल फ्रेंड. की आमच्या डोक्यामध्ये लगेच खुरापत सुचली की आता आपण जायचंय पुण्यात भुर्जी पाव खायला. ठीक आहे, मग भुर्जी पाव खायला गेलो आम्ही गाईस. तेव्हा आम्ही त्या रात्री एवढा लेट 12:30 वाजता भुर्जी पाव खाण्यासाठी इथून पुण्यात, भोसरीतून पुण्यात गेलेलो. ठीक आहे, आणि मग तिकडे जाऊन भुर्जी पाव तर काय भेटलाच नाही. रिटर्न आम्ही पिंपरीला आलो. पिंपरीला भेटला आम्हाला, मग तिथे आम्ही खाल्लं. पेशंटच्या हाताला बिचारायला ते तसंच होतं. आणि मग आम्ही जवळजवळ 2 तर आमचे वाजूनच गेले होते तिथेच. मग आम्ही पेशंटला घेतलं आणि ते तिला नेऊन तिथे सोडलं. कुठे, रिटर्न हॉस्पिटलमध्ये गाईस. आणि हॉस्पिटलमध्ये सोडल्याच्या नंतर परत तिला ते सलाईन लावायचं होतं रिटर्न, तर मग त्यांनी परत एकदा सलाईन लावलं आणि असं दाखवलं दुसऱ्या दिवशी की आम्ही इथेच होतो, आम्ही झोपलो होतो हे काय. आणि मग त्या सकाळी तिचे मम्मी पप्पा आले. ते येत होते ना, जेव्हा ते येणार होते ना, आम्हाला वाटलं की यांना जर आमचा प्लॅन रात्रीचा आम्ही असं केलं हे जर समजलं असेल ना, कुत्रागत हाणतील आम्हाला तिथंच हॉस्पिटलमध्ये. पण असं काहीच झालं नाही काहीच. ते म्हणतात ना देव बाप्पा आपल्याला कधी कधी काही काही गोष्टींमध्ये खूप साथ देतो. मला ना त्या दिवशी त्या प्लॅन मध्ये साथ दिली आणि आम्ही ते सगळं केलं यार. माझा बर्थडे एवढा भारी सेलिब्रेट झाला, कारण मला माझा बर्थडे माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत आम्ही तेव्हा खूप सेलिब्रेट करायचो आणि मला आवडायचं सेलिब्रेट करायला. त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासोबत माझा तो बर्थडे सेलिब्रेट झाला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि पेशंटला आम्ही रिटर्न घेऊन पण सोडलं गाईज. आणि परत त्यांनी तिला ऍडमिट पण केलं आणि तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज पण मिळाला. बट आम्ही आता पण त्या गोष्टींबद्दल जेव्हा बोलतो ना की आपण माझ्या बर्थडेच्या दिवशी डायरेक्ट हॉस्पिटल मधून पेशंट पळवला होता डिस्चार्ज न म्हणजे मिळता.
डिस्चार्ज न मिळता जेव्हा ती ऍडमिट होती तेव्हाच. तर आम्हाला असं वाटते की काय काय केलंय आम्ही जिंदगीमध्ये, आणि असं हा आमचा किस्सा होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा खूप खूप लोकांपर्यंत, आणि कॉमेंट्स करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा. बाय बाय.